भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी गांधींनी काय केलं हा प्रश्न वारंवार हे लोक विचारतात। गांधींनी 6 पत्र ब्रिटिश सरकारला लिहिली, लॉर्ड आयर्विन सोबत अनेक तास चर्चा केली, त्यांना समजावून सांगितलं की भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देऊ नका, यांना जर फाशी दिली तर जन आक्रोश जो आहे तो उफाळून येईल, तुमच्या सरकारलाही त्याचा त्रास होईल, यांच्या शिक्षेत माफी द्या। पण त्या काळातले जे काही ब्रिटिश सरकारमधले प्रशासकीय अधिकारी होते, जसे IPS अधिकारी, IAS अधिकारी आज आहेत, तसे ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे अधिकारी होते, ते सगळे ब्रिटिश अधिकारी होते। आणि त्यांचं असं म्हणणं होतं की भगतसिंगांसारखे आमचे अधिकारी मारणारे जे काही लोक आहेत त्यांच्या फाशीत जर तुम्ही सूट दिली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ। त्यामुळे ब्रिटिश सरकारच्या हातात काही नव्हतं, त्यांचा नाईलाज झाला। लॉर्ड आयर्विननी आपल्या आत्मचरित्रात हे लिहून ठेवलं आहे की त्या काळात भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी फक्त एकाच माणसानं प्रयत्न केला, तो म्हणजे महात्मा गांधी होता, पण आमचे नाईलाजाने हात बांधलेले होते, त्यामुळे आम्ही काहीच करू शकलो नाही। त्यानंतर जे काँग्रेसचं अधिवेशन झालं, भगतसिंगांना फाशी दिल्यानंतर त्याच्यात सरदार किशन सिंग, भगतसिंगांचे जे वडील आहेत, ते त्या काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर होते। जर त्यांनाही असं वाटलं असतं की भगतसिंगांची फाशी गांधींमुळे थांबली नाही, गांधी त्याला जबाबदार आहेत, तर भगतसिंगांचे वडील गेले असते का काँग्रेसच्या अधिवेशनाला त्याच्यानंतरच्या? हा झाला भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी गांधींनी काय केलं। मग आता हा प्रश्न जे लोक विचारतात त्या संघटनेच्या प्रश्न विचारला पाहिजे। मी नेहमी सांगतो की आपण आता आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर आलो पाहिजे, आपण वकिलाच्या भूमिकेत आलो पाहिजे आणि या लोकांना आता प्रश्न विचारले पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी काय केलं, हिंदू महासभेने भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी काय केलं। मी अत्यंत जबाबदारीने बोलतो, माझं वाक्य कोणी जर खोडून काढायचं असेल तर खोडून काढा। भगतसिंगांना फाशी व्हावी यासाठी केशव बळीराम हेडगेवार यांची मूकसंमती होती। अत्यंत जबाबदारीने बोलतो मी की हेडगेवारांची मूकसंमती होती। जर नव्हती, तुम्हाला जर हे वाक्य करायचं आहे तर तुम्ही सांगा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एखादा अर्ज दिला ब्रिटिश सरकारला की भगतसिंगाची, एखादं आंदोलन केलं, एखादा सत्याग्रह केला, एखादा मोठं उपोषण काही केलं, एखादा लेख लिहिला पेपरमध्ये, तेही जाऊ द्या। भगतसिंगांना फाशी दिल्यानंतर हे अत्यंत वाईट झालं असंही म्हणायची त्यांची हिंमत नाही ब्रिटिशांच्या धाकानं। ते लोक आज आपल्याला प्रश्न विचारतात की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी गांधीने काय केलं म्हणून। आता आपण प्रश्न विचारले पाहिजे की तुम्ही काय केलं हे सांगा पहिले। काय त्यांना भगतसिंगांबद्दल अजिबात प्रेम नाही, भगतसिंग कम्युनिस्ट माणूस, नास्तिक माणूस, त्यांच्या विचारांच्या विरोधाचा माणूस, भगतसिंग